तुकडाबंदी विधेयकावर आमदार रवी राणा यांचा ठाम आग्रह. सामान्य नागरिकांचे हक्क संरक्षित करणारे पारदर्शी विधेयक. नागपूर. प्रतिनिधी. हिवाळी अधिवेशनातील मंगळवारच्या विधानसभेच्या चर्चेत तुकडाबंदी कायदा विधेयकावर बोलताना आमदार रवी राणा यांनी सामान्य नागरिकांचे हित आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमीन प्रकरणांच्या अडचणींचा उल्लेख करत विधेयकाला जोरदार पाठिंबा व्यक्त केला. राणा म्हणाले की शहरातील नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून असंख्य प्लॉट मालकांना तुकडे पाडून विकण्यात आली. यातील बहुतांश व्यवहार नोटरीवर आधारित असल्याने त्यात फेरफार होऊ शकत नाही आणि त्याचा फटका थेट नागरिकांना बसतो. नोटरी व्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि अनियमित तुकड्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात कडक तरतुदी आवश्यक आहेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. महसूल मंत्र्यांच्या भूमिकेचे कौतुक. राणा यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या पारदर्शी भूमिकेचे कौतुक करताना म्हटले की महसूल मंत्र्यांनी स्वच्छ आणि लोकाभिमुख भावनेने हा कायदा मांडला आहे. या कायद्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की एखाद्या तुकड्यावर कायमस्वरूपी विकास परवानगी मिळण्यासाठी संबंधित प्राधिकरणांची एनओसी तसेच रहिवासी क्षेत्र, हिरवा पट्टा, विकास आराखडा, डीपी किंवा आरक्षण असलेल्या भूखंडाची संपूर्ण तपासणी अनिवार्य असली पाहिजे. जनतेचे हक्क अबाधित ठेवण्यावर भर. अनेक नागरिकांचे फेरफार अडकून आहेत, मालकी हक्क स्पष्ट नाही, कर्ज मिळत नाही, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत नाही असे सांगत त्यांनी या कायद्याची तातडी अधोरेखित केली. राणा यांच्या मते या कायद्यामुळे प्रामाणिकपणे प्लॉट खरेदी केलेल्या हजारो कुटुंबांना न्याय मिळेल. विकसकांवर कारवाईची मागणी. राणा यांनी लक्ष वेधले की अनेक विकसकांनी मोठे लेआउट टाकून तुकडे विकले. मात्र विकास आराखड्यातील मोठे रस्ते जाताना जमिनीचा मूळ मालक बदलत नाही, त्यामुळे नुकसान तुकडे विकत घेतलेल्या नागरिकांचे होते. शासनाच्या प्रकल्पांमुळे मिळणारा महसुली मोबदला लाभार्थी प्लॉटधारकांनाच मिळावा अशी तरतूद कायद्यात व्हावी, अशी त्यांनी ठाम मागणी केली. कायद्याचे जाहीर समर्थन. राणा म्हणाले की जे लोक स्वतःचे घर, स्वतःचा प्लॉट या प्रामाणिक इच्छेने तुकडे घेत आहेत त्यांना या कायद्याचा निश्चित फायदा होणार आहे. महसूल मंत्र्यांनी जनहिताच्या भावनेतून आणलेल्या या विधेयकाचे मी संपूर्ण समर्थन करतो. भास्कर जाधव आणि बावनकुळे या दोघांचे या विधेयकाबाबत वेगवेगळे दृष्टिकोन असल्याचेही राणा यांनी नमूद केले. पाहण्याचा चष्मा वेगळा असला तरी सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी हा कायदा अत्यावश्यक आहे, असे देखील रवी राणा म्हणाले.